रविभाऊ तुम्ही जे सांगितलं बाजीरावांचा उल्लेख केला, बाजीराव मला चांगले आठवतात. असं नातं आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं. आता बाजीराव तुमचे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी आलात? घर एकच आहे, घर एकच आहे. पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या, त्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वीच ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतं जनसंघाचं ते आता काय राहिलेलं नाही. अगदी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखांना भेटायला येणारे बलराज मनोज सुद्धा मला आठवत आहे. आणि ते एक विचार वेगळी करणारी माणसं होती, वेगळ्या विचारधारेची होती, विचाराची एकनिष्ठ राहणारी पिढी होती. आता आचार विचार काही नाहीये, हे आता फक्त सत्ता जिहाद करायला लागेल. कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे, काही करा पण सरकार आलं पाहिजे. आणि महाराष्ट्र नाचला तरी चालेल, महाराष्ट्र मेला तरी चालेल, पण राज्य आमचं असलं पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करतात. साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत. पण त्यांना जे वाटलं होतं की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल, माझ्या आयुष्यात काय बदल होईल, हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल, हिंदुत्वाचं तेज वाढेल, तर हिंदुत्वाला तालिमा लावण्याचं काम हे आत्ताचं भाजपवाले करत आहेत. आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीये. आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत. आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे. आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला, संभाजी महाराजांचा केला, अनेक साधू संतांचे, त्यांनी जे शिकवलेलं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे. आणि ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी अडवू शकणार नाही. हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही सगळेजण शिवसेनेत आला, मला खात्री आहे दुसरी विधानसभेवरती आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आता मी तर केवळ प्रवेशासाठी तुम्ही इकडे आलेला आहात. मी तर आता राज्य फिरायला सुरुवात केलेली आहे. भोसरीमध्ये येऊन जाहीर सभा घेईल तेव्हा आणखी मला जे बोलायचं ते बोलेल. तुमचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 माइनर लड़की के साथ जो है दुर्दैवी घटना आहे साहेब. साहेब बोला साहेब. बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या घटना हल्ली देशात वारंवार घडत आहेत. आणि आपल्याकडे कशी घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखात पण दिलेलं आहे. एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना या बहिणीच नव्हे त्यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहे. आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये. आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून, मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा. आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं. निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं. आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत. हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल. फक्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काय घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुटता कामा नये. सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील. आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण. जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता. सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होते ते 1-1, 2-2 दिवसाची होत होती, कारण त्याला कोरोना होतं. पण हे बिल
आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं. आज ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकवून ठेवलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती की या गुन्हेगारांनी दाखवली. सर हिंदी में एक छोटा सा सर एक हिंदी में दे दीजिए सर छोटा. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा 11 तास त्यांना कार्यकर्ता होता असं देखील करते. मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण नाहीतर एक एक घटना घडतात. काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं. काय त्याचं नाव मीर शहा. आता तो सुद्धा असाच होता ना. त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं. आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला. आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार का. संपूर्ण जग आता बघतंय. मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही. या सगळ्या गोंधळावरती आता एक जरब बसली पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो. सर हिंदी में छोटा सा नेशनल